वॉरंट घेऊन चौकशी करता त्याला नेण्यात येत होतं. त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकवून फायर करण्याचा प्रयत्न केला. पोलिसावर फायर केलं, हवेत फायर केलं. त्यामुळे संरक्षणार्थ पोलिसांनी त्या ठिकाणी गोळी चालवलेली आहे. या संदर्भात त्याला दवाखान्यात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी अजून अधिकृत घोषणा करायची आहे, पण जी काही माहिती आहे त्याप्रमाणे बहुधा मृत्यू झालेला असावा. त्यामुळे हे कुठलंही प्रवोक किंवा याच्यामुळे झालेलं नाही, तर एक प्रकारे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेला हा गोळीबार आहे, ज्याच्यामध्ये या आरोपीचा मृत्यू झालेला. पण विचार करा, अर्ध्या तासाच्या अंतरावर 2 बातम्या वेगळ्या आल्या. पहिली बातमी आली की त्या आरोपीनं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. अर्ध्या तासानं बातमी आली की त्या आरोपीचा एन्काउंटर करण्यात आला. आणि मग अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या नराधमाला शिक्षा व्हायला हवी होती का? हो, शिक्षा व्हायलाच हवी होती. पण ती शिक्षा होत असताना अनेक प्रश्न जे अनुत्तरित सोडले गेले, या प्रश्नांची उत्तरं मिळणं सुद्धा अपेक्षित होतं. की नेमकं कोणावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला? पोलिसांच्या कस्टडीत असणारा आरोपी पोलिसांची लॉक असलेली गन ही हातात बेड्या असताना काढतो कशी, ते फायरिंग करतो कशी, आणि फायरिंग जर तो करत असेल अर्ध्या तासाच्या अंतरावर 2 वेगळ्या बातम्या येतात कशा? आणि ही शाळा भारतीय जनता पक्षाशी संबंधित असणाऱ्या एका व्यक्तीची शाळा असते. मग या पुढच्या चौकशीवर पडदा टाकण्याचा हा प्रयत्न नाही ना, याचा विचार आणि याचं उत्तर सर्वसामान्य जनतेला मिळणं गरजेचं आहे.